शिवसेना उद्धव ठाकरे गुट सांसद संजय राउत ने दिल्ली में आयोजित एक पत्रकार परिषद के दौरान केंद्र सरकार पर जमकर हमला बोला। उन्होंने आरोप लगाया कि संसद में महत्वपूर्ण विधेयकों पर चर्चा के दौरान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और गृह मंत्री अमित शाह मौजूद नहीं थे, जिसके विरोध में विपक्ष ने वॉकआउट किया। राउत ने वंदे मातरम विधेयक पुणे में विरोध प्रदर्शन की अनुमति मिलने पर छात्रों पर कथित लाठीचार्ज और महाराष्ट्र की राजनीति को लेकर भी सरकार पर सवाल उठाए। इसके साथ ही सांसद राहुल गांधी के खिलाफ लाए गए विशेषाधिकार हनन प्रस्ताव को लेकर भी उन्होंने बीजेपी की आलोचना की। एंटी पेपर लीक जे विधेयक आहे 2026 त्याच्यावर चर्चा झाली ना राज्यसभेमध्ये। आम्ही सगळ्यांनी मतं मांडलेली आहेत। मल्लिकार्जुन खरगे यांचं मुख्य भाषण झालं, त्यानंतर सर्वच विरोधकांनी आपापली मतं मांडली। पण इतका मोठा गंभीर प्रश्न असताना विद्यार्थ्यांवर लाठीमार झाला, टिअर गॅस नळकांडी फोडली, पॅलेट गन वापरल्या, मुलं जखमी झाली, हजारो विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, संसदेवर थडकली। पण एरवी विद्यार्थी आणि परीक्षांवर बोलणारे पंतप्रधान हे संसदेमध्ये उपस्थित नव्हते, गृहमंत्री उपस्थित नव्हते। ज्या खात्याशी संबंधित नाही असे मंत्री उत्तर देत होते, त्याच्यामुळे विरोधकांनी वॉकआउट केला। मला आश्चर्य वाटते की वंदे मातरम या विषयावर पंतप्रधानांनी एक विशेष अधिवेशन घेतलं आणि वंदे मातरम संदर्भात जेव्हा विधेयक चर्चेला आलं तेव्हा प्रधानमंत्री संसदेमध्ये उपस्थित नव्हते। मग काय ढोंग तुम्ही लावल्या राष्ट्रभक्तीचं? तुम्ही वंदे मातरमवरती एक अख्खं अधिवेशन घेता, काँग्रेसवर टीका करण्यामध्ये 1 तास घालवता वंदे मातरम संदर्भात, आणि वंदे मातरम हे विधेयक जेव्हा चर्चेला आलं, मंजुरीला आलं, तेव्हा प्रधानमंत्री संसदेमध्ये नसतात आणि अमित शहाही नसतात। आता अमित शहा या देशाचे गृहमंत्री हे उद्या पुण्यात चाललेले आहेत। का? तर टिळक पुरस्काराचं प्रदान म्हणे त्यांच्या हस्ते होणार आहे। मला आश्चर्य वाटतंय की लोकमान्य टिळक यांच्यासारखा स्वातंत्र्य लढ्यातला कर्ता पुरुष, ज्याने स्वाभिमानानं, अभिमानानं आणि शौर्याने ईस्ट इंडिया कंपनीशी 2 हात केले, तुरुंगवास भोगला, त्यांच्या नावाचा पुरस्कार सध्याच्या ईस्ट इंडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अमित शहा यांच्या हस्ते देण्याचा घाट ज्या कोणी घातला असेल त्यांच्या बुद्धीची मला कीव येते। पुणेकरांनी त्यांना विरोध करायचं ठरवलेलं आहे आणि त्या पुणेकरांचं मी अभिनंदन करतो। पुण्यामध्ये अमित शहांच्या विरोधामध्ये आंदोलनाची परवानगी पोलिसांनी नाकारलेली आहे। ही पुन्हा एकदा एक साम्राज्यशाही आहे। देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले आहेत, त्यांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे शिंतोडे पडलेले आहेत, अश्रूंचे शिंतोडे पडलेले आहेत, आणि महान जहाल लोकमान्य टिळक यांच्या नावाचा पुरस्कार त्यांच्या हस्ते देण्याचा जो घाट घातलाय, आता त्यांचे कोणीतरी वंशज आहेत म्हणतात जे शिंदे गटामध्ये आहेत, बरं का, टिळकांचे वंशज शिंदे गटात आहेत। त्यांनी म्हणे यात राजकारण आणू नका सांगितलंय। मग अमित शहा कोण आहेत? अमित शहा कोण आहेत? अमित शहा हे काय बाबामटे आहेत का? काय शिवाजीराव पटवर्धन आहेत? कोण आहेत? नैतिक दृष्ट्या हे अधपतन आहे। लोकमान्य टिळकांच्या नावानं हा जो बाजार आहे हा पुणेकर जनता मान्य करणार नाही। जर योग्य व्यक्ती असती गृहमंत्री म्हणून त्या तोलामोलाची, तर नक्कीच आम्ही त्याचं स्वागत केलं असतं।
पण जंतर मंतरवर ज्या पद्धतीने हुकुमशाही विरुद्ध लढणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांना ठेचून मारण्याचा प्रयत्न झाला, ते आदेश गृहमंत्री अमित शहाचे होते. त्यांच्या हस्ते टिळक पुरस्कार दिला जातो. आणि कोणाला दिला जातो तर जे गृहस्थ हे सगळं घडत असताना गप्प राहिले. काय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवाल त्यांना दिला जातो. ते कसले पुरस्कार? दुर्दैवानं हे विधान मलाच करावंसं लागतं. विरोध होईल पुणेकरांनी. बघा, पुणेकरांच्या भावना आम्ही व्यक्त केल्या. आता म्हणतात तुम्ही कोण पुणेकर? आम्ही टिळक भक्त आहोत. आमच्यासारखे लोक हे टिळक भक्त आहेत. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सरदार वल्लभभाई पटेल या परंपरेला मानणारे आम्ही लोक आहोत. आणि टिळकांचा जहालपणा आम्ही आमच्या लेखणीतून, वाणीतून, लिखाणातून सातत्यानं व्यक्त केलेला आहे. त्याच्यामुळे टिळकांच्या संदर्भात एक भूमिका व्यक्त करण्याचा अधिकार आमच्यासारख्या लाखो तरुणांना, नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आहे.